चिखली परिसराचं जिओग्राफी जर पाहिली तर तळवडे, रुपीनगर, साने चौकी, हरगुडे वस्ती या परिसरामध्ये झोपडपट्टी वजा चाळी वजा घरं आहेत. लोकांना पार्किंगच्या सुविधा नाही आहेत. त्यामुळं बहुतांशी लोकांची वाहनं ही रस्त्यावरती लागली जातात. अशाच प्रकारची वाहनं चोरून नेण्याचं प्रमाण, विशेषतः दुचाकी वाहन चोरून नेण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. त्यामुळं माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या आदेशान्वये संकल्पनेतून चिखली पोलीस स्टेशनने विशेष वाहन चोरीचं पथक स्थापन केलेलं होतं. API खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करत असताना दिनांक 12/4/2024 रोजी संध्याकाळी चिंचेचा माळा, मोरेवस्ती या ठिकाणी या परिसरामध्ये 3 मुलं एका मोटरसायकलीवर संशयितरित्या फिरत असताना त्यांना संशय आला. पोलिसांना पाहिल्यानंतर ती मुलं पळून जात असताना त्यांना अष्टविनायक चौकापर्यंत पाठलाग करून त्या मुलांना ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यात असणारी गाडी तिची चौकशी केली असता आमच्या लक्षात असं आलं की त्या गाडी संदर्भात चिखली पोलीस स्टेशनलाच गुन्हा दाखल आहे चोरीचा. त्या मुलांना पोलीस स्टेशनला आणलं, त्यांच्याकडे चौकशी केली तर ती मुलं अल्पवयीन असल्याचं संशय आम्हाला आला. त्यावरून त्यांच्या घरी पालकांना बोलवलं आणि मुलांकडं सखोलपणे तपास केला असता चिखली परिसरातून त्यांनी एकूण 7 गाड्या चोरल्याच्या आणि त्याबाबत गुन्हे दाखल असल्याची बाब उघड झाली. त्या 7च्या 7 गाड्या आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे गुन्हे उघड केलेले आहेत. हे जे अल्पवयीन मुलं ह्या चोरीच्या आहारी जातात, चैनी खातर काही चुकीच्या गोष्टी करतात, या अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांना आपण काय आवाहन करणार? पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त माननीय विनयकुमार चौबे साहेब यांनी अशा दिशा भरकटलेल्या, समाजाच्या प्रवाहातून दूर गेलेल्या आणि वाईट वळणाला लागलेल्या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी दिशा उपक्रम सुरू केलेला आहे. या दिशा उपक्रमाच्या अंतर्गत अशी भरकटलेली मुलं त्यांना आम्ही एकत्रित करतो. त्यांना खेळामध्ये किंवा त्यांच्याकडं जे गुण अवगत असतील त्या कलागुणांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीतून त्या फील्डमध्ये डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आता बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो की मुलं 16 वर्षाची झाल्यानंतर पालकांच्या नियंत्रणातून बाहेर जातात. नको त्या मुलांच्या संगतीत जातात, नको ती व्यसनं करतात. पैशाची कमतरता भासली की ते चोरीसारखे प्रकार करत असतात. त्यातून हा प्रकार घडत असतो. तेव्हा माझ्या सर्व पालकांना ही विनंती आहे की माननीय पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये जर आपली मुलं अशा कुठल्याही प्रकारात मोडत असतील तर आमच्याशी संपर्क साधा. त्या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे प्रयत्न करत राहणार आहोत.